आई, आज मला लवकर ऑफिसला जायचं आहे. रुचीला सांग की लवकर तिची फीस सांग, म्हणजे जे काही चेक देईन तसं पूजा घड्यात वेळ पाहत तिच्या आईला म्हणाली. पण बाळा, रुची अजून झोपली आहे. आतापर्यंत झोपली आहे का? आता 8 वाजत आहेत. तिला कॉलेजला जायचं नाही का? पुढच्या महिन्यात तिची परीक्षा आहे. अगं, खरं तर ती रात्री उशिराच घरी आली, त्यामुळे ती झोपली आहे. असं आई जरा दचकत म्हणाली. त्यावर पूजा म्हणाली, उशीर का? तिचं ट्युशन 8 वाजता सुटते ना, मग तिला घरी यायला का उशीर झाला? त्यावर आई म्हणाली, ती म्हणत होती की तिला तिच्या मैत्रिणीकडे जाऊन अभ्यासाचे नोट्स बनवायचे आहेत. अगं आई, पण तिच्याकडे जरा लक्ष दे. बाहेर पडू लागली. अगं बाळा, नाश्ता कर. नाही आई, मी नाश्त्याचा डबा पॅक करून घेतला आहे. ऑफिसमध्ये जाऊन खाईन. असं म्हणत पूजाने टेबलावर चेक ठेवला आणि म्हणाली, आणि हो, हा चेक रुचीला दे. तिच्या फीचा चेक आहे. ठीक आहे बाळा. असं म्हणत तिची आई तिच्या डोक्यावर हात फिरू लागली आणि पूजा ऑफिसला निघून गेली. तिचं ऑफिस घरापासून लांब होतं. आधी तिला मेट्रो स्टेशनपर्यंत रिक्षाने जावं लागायचं आणि त्यानंतर ती मेट्रोने तिच्या ऑफिसला पोहोचायची. स्टेशनवर पोहोचताच ट्रेन आली. रिकामी ट्रेन पाहून ती म्हणाली, बरं झालं आज ट्रेन खाली मिळाली, नाहीतर दररोज उभे राहून जावं लागतं. हा विचार करत पूजा सीटवर बसली आणि कानात हेडफोन घालून तिच्या आवडीचं गाणं ऐकू लागली. जेव्हा ती 10वीला होती तेव्हा तिच्या वडिलांचं आजारपणामुळे निधन झालं होतं. त्यांचा एक मुलगा संदीप आणि 2 मुली, ती म्हणजे पूजा आणि रुची. पूजा सर्वात मोठी मुलगी, जी खूप हुशार आणि समजूतदार होती. त्यानंतर रुची आणि सर्वात लहान तिचा भाऊ संदीप. वडिलांच्या निधनानंतर पूजाने तिच्या वडिलांची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. स्वतःला ती घरातच ट्युशन घ्यायची आणि स्वतः शिक्षण तिने हे स्वतः व्यवस्थितरित्या पूर्ण केलं. त्यानंतर तिला एका चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळाली आणि तेव्हापासूनच ती पूर्ण घर सांभाळू लागली. ती नुसतंच ऑफिस पोहोचली. ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच ऑफिसची सहकर्मचाऱ्यांनी रीना तिला म्हणाली, अगं पूजा, तुला आपले सर बोलत होते. हो, मी लगेच सरांच्या कॅबिनमध्ये जाते. तिनं तिची बॅग ठेवली आणि सरांच्या कॅबिनच्या दिशेने जाऊ लागली. आज जाण्यापूर्वी तिने दरवाजा ठोठावला आणि म्हणाली, सर मी येऊ का? त्यावर तिचे सर म्हणाले, हो पूजा, आत ये. बस, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. पूजा, मी तुला यासाठी बोलवलं आहे की तुला 1 आठवड्यासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी हैदराबादला जावं लागेल. पूजाने 2 मिनिटं विचार केला आणि लगेचच जाण्यासाठी होकार दिला. पूजा, तुला काही चहा कॉफी हवा आहे का? असं सरांनी विचारलं. त्यावर नकार देत पूजा स्मितहास्य देऊ लागली. थोडा वेळ संभाषण झाल्यानंतर पूजा सरांच्या कॅबिनमधून बाहेर आली. तेव्हा तिची मैत्रीण रीना तिला विचारू लागली, काय झालं? तुला सरांनी असं का बोलवलं? त्यानंतर पूजा म्हणाली, मला सरांनी 1 आठवड्यासाठी हैदराबादला जाण्यासाठी सांगितलं आहे. त्यावर रीना म्हणाली, ओके, मग मजा कर. हो, पण काय? असं रीना तिला आश्चर्यचकित होऊन विचारू लागली. त्यावर पूजा रीनाला सांगू लागली की आजकाल रुचीचे वागणे मला थोडेसे विचित्र वाटते. ती रोज कॉलेजच्या नावाने पैसे मागत राहते आणि संदीपसुद्धा BTechच्या शेवटच्या वर्षाला आहे. आता त्याचा खर्चही वाढला आहे. अजून महिना संपला नाही आणि माझ्या खात्यात फक्त काहीच पैसे उरले आहे. सगळ्यांना कसे समजावून सांगू हे मला कळत नाही. त्यावर रीना म्हणाली, तू वाईट वाटून घेऊ नकोस, पण मी तुला एक गोष्ट सांगते की तू आपल्या भावाला आणि बहिणीला जरा जास्त डोक्यावर चढवून ठेवलं आहेस. त्यांची प्रत्येक अवैध मागणी पूर्ण करत राहतेस. त्यांचे जरा जास्तच लाड करत बसतेस. मागच्या महिन्यातच तुझ्या भावाने तुझ्याकडून बाईक घेतली आणि तू मात्र पैसे वाचण्यासाठी ट्रेनमध्ये आणि बसमध्ये धक्के खात राहतेस. पैसे वाचण्यासाठी तो स्टेशनपर्यंत कधीकधी चालत येतेस. हे सर्व तू का करतेस? त्यावर पूजा म्हणाली, अगं, मी जास्त जाड होऊ नये म्हणून चालत येते. आता पुढच्या महिन्यात मी 40 वर्षाची होईन. असं म्हणत पूजा मैत्रिणीची गोष्ट टाळू लागली आणि थट्टा मस्करी करू लागली. पूजा कॅन्टीनच्या दिशेने इशारा करत रीनाला म्हणाली, चल आपण आता नाश्ता करून घेऊ. सकाळपासून मी काहीच खाल्लं नाही. जेव्हा त्या दोघीही कॅन्टीनमध्ये पोहोचल्या तेव्हा त्यांनी पाहिलं की समोरच हातात कॉफीचा मग घेऊन पंकज समोरच्या टेबलवर बसला होता. समोर येणाऱ्या त्या दोघींना तो एकटक पाहत होता
हाय पूजा, असं तो बोलला आणि म्हणाला. त्यावर पूजाने सुद्धा त्याला हात दाखवला. हे बघ पूजा, मी आता दुसऱ्या कलिगसोबत बसते, तेव्हा तुम्ही दोघं एकत्र आरामात नाश्ता करा, असं म्हणत रीना तिथून निघून गेली. पूजा पंकजसोबत येऊन बसली. त्यावर पंकजने तिला विचारलं, मी तुझ्यासाठी कॉफी ऑर्डर करू का? तर पूजाने होकारार्थी मान हलवली. काही वेळातच वेटरने कॉफी आणून दिली. कॉफीचा एक घोट घेतल्यानंतर पूजा अगदी भरकटलेल्या विचारांमध्ये दिसत होती. त्यावर पंकज तिला विचारू लागला, पूजा, तू तुझ्या घरी आपल्या लग्नाबद्दल काही बोललीस की नाही? त्यावर पूजा म्हणाली, नाही. पण का, तू अजून का विचारलं नाहीस? असं पंकज तिला प्रश्न विचारू लागला. त्यावर पूजा म्हणाली, पंकज, तुला माहीत आहे ना की माझ्या पूर्ण घराची जबाबदारी माझ्यावर आहे. जोपर्यंत सर्व काही सेटल होत नाही तोपर्यंत मी माझ्याबद्दल विचार करू शकत नाही. त्यावर पंकज म्हणाला, हे बघ, तू रुचीवर किती खर्च केला तरी त्यातून काही निष्पन्न होणार नाही. आणि राहिली गोष्ट संदीपची, तर तो आता शेवटच्या वर्षाला आहे. पुढच्या वर्षी त्याला कुठेतरी चांगली नोकरी मिळेल. तसंही आता आपलं वय होत चाललं आहे. जर आपण आता काही विचार केला नाही तर वाळू आपल्या मुठीतून पूर्णपणे निसटून जाईल. आणि आपण दोघेही असेच राहू. असं म्हणून पंकज तिथून रागाने उठून निघून गेला. पूजा विचार करू लागली की काल जेव्हा ती तिच्या लग्नाची गोष्ट तिच्या आईला सांगायला गेली होती तेव्हा तिची आई फोनवर तिच्या मावशीशी बोलत होती आणि तिची आई हे बोलत होती की नाही ताई, अजून पूजाच्या लग्नाबद्दल असं काय विचार करू शकतो. आधी रुचीचं लग्न आणि संदीप जरा सेटल होईपर्यंत पूजाचं लग्न करणार नाही. तुला तर माहीतच आहे ना की पूजाच्या नोकरीमुळेच आमचं घर चालतं. एकदा का तिचं लग्न झालं तर तिची पूर्ण कमाई तिचे सासरचे लोक ठेवून घेतील. तेव्हा आम्ही काय करणार? हे सर्व ऐकून मला असं वाटलं की मी आईची प्रेमळ मुलीपासून तिचं ATM कधी बनली हे मला कळलंच नाही. घरी आल्यानंतर मी लगेचच माझी पॅकिंग केली आणि जेवण करून झोपून घेतलं. जेव्हा सकाळी 4चा अलार्म वाजला तेव्हा माझे डोळे उघडले. मी आत्ताच तर झोपली होती. इतक्या लवकर सकाळ कशी काय झाली हे मला कळलंच नाही. फ्रेश झाल्यानंतर माझ्यासाठी चहा बनवला आणि तयार होऊन मी माझ्या आईला उठवायला गेले. मी आईला सांगितलं की कामानिमित्त हैदराबादला जात आहे. अच्छा ठीक आहे बाळा, पण जाताना काही पैसे देऊन जा. तू गेल्यानंतर जर मला कसली गरज पडली तर मी कोणाला मागू? पूजाच्या मनाला परत जणू कोणीतरी दगड मारला आहे असं वाटलं. कारण आईने एकदाही मला विचारलं नाही की तू केव्हा परत येणार आहेस, कोणासोबत जात आहेस आणि का जात आहेस. तिला फक्त पैसे हवे होते. कॅबच्या हॉर्नमुळे पूजा परत एकदा तिच्या विचारातून बाहेर आली आणि तिने तिच्या पर्समधून काही पैसे काढून आईला दिले. त्यानंतर ती स्वतःची बॅग घेऊन कॅबिनमध्ये बसली. हैदराबादला पोचल्यानंतर तिला पंकजचा फोन आला. त्याने तिची थोडीशी विचारपूस केली आणि स्वतःची काळजी घ्या असं सांगून त्याने फोन ठेवून दिला. त्याच्या बोलण्यावरून तो पूर्णपणे माझ्यावर नाराज आहे हे कळलं होतं. हैदराबादचे ट्रेनिंगचे नुकतेच 2 दिवस झाले होते तर माझ्या फोनवर आईचा सतत कॉल येऊ लागला. ट्रेनिंगच्या मधूनच मी बाहेर येऊन आईला फोन केला तेव्हा ती खूप घाबरली होती आणि म्हणाली, तू लवकर घरी ये. रुची कालपासून घरी आली नाही. मी तिच्या सर्व मैत्रिणींना फोन केला पण ती कोणाच्याच घरी नाही. ठीक आहे आई, तू काळजी करू नकोस. मी माझ्या सरांसोबत बोलून घरी येते असं बोलून फोन ठेवून दिला. त्यानंतर सरांना फोन करून अनेक विनवण्या करून मी परत माझ्या घरी आले. घरी पोहोचल्यानंतर मी सर्वात आधी पंकजला फोन केला आणि घडलेल्या सर्व घटना सांगितली. मी आणि पंकज पोलीस स्टेशनला जातच होतो. तितक्यात माझ्या मोबाईलवर एक अनोख्या नंबरवरून कॉल आला. समोरची बातमी ऐकताच पूजाने स्वतःचं डोकं धरलं आणि ती जागेवरच खाली बसली. काय झालं पूजा? काय झालं बाळा? कोणाचा फोन होता? असं तिची आई अगदी काळजीने विचारू लागली. त्यावर पूजा म्हणाली, आई, रुचीने तिच्या कॉलेजमधल्या एकाच श्रीमंत मुलासोबत लग्न केलं आहे. काय? पण तिने आपल्याला का सांगितलं नाही? जर तिने सांगितलं असतं तर आपण तिचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं असतं. अगं, मी तर तिच्यासाठी कधीपासून मुलगा शोधते. अगं, मला फोन दे, मी तिच्यासोबत बोलून घेते की ती कशी आहे, कुठे आहे. असं तिची आई न थांबता बोलतच होते.
पूजा अगदी आश्चर्यचकित होऊन आईच्या चेहऱ्याकडे एकटक पाहू लागली. हळूहळू अशीच वेळ निघून गेली आणि रुचीने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळा, आज रुचीच्या मुलाचा कार्यक्रम आहे, त्यामुळे मला काही पैसे हवे आहेत. माझ्या मनात तर त्यांच्यासाठी सोन्याची चेन बनवायची आहे, असं पूजेची आई अगदी आनंदाने पूजाला म्हणाली. त्यावर पूजा म्हणाली, आपण इतकी महागडी सोन्याची चेन कशी काय देऊ शकतो? इतके पैसे आपल्याकडे कुठे आहेत? त्यावर तिची आई म्हणाली, माझ्या प्रिय मुलीला माहीत आहे की तू कुठूनही त्यांच्यासाठी व्यवस्था करशील. पूजाने काही न बोलता रुचीच्या मुलाला चेन बनवण्यासाठी आईला पैसे दिले. तिच्याकडची जवळपास सर्व जमापुंजी संपली होती. आता तिचा भाऊ संदीप एका मोठ्या नामांकित कंपनीमध्ये कामाला लागला आणि 2 महिन्यानंतर एका मुलीला घेऊन तो घरी आला. हे बघ ताई, ही शालिनी, मी हिच्यासोबत लग्न करत आहे, संदीपने विचारलं. तर काहीच पण उलट त्याचा निर्णय घरातल्यांना सांगून दिला. त्यावर पूजाने फॉर्मॅलिटी म्हणून त्याला विचारलं, ठीक आहे, तू केव्हा लग्न करणार आहेस? त्यावर संदीप म्हणाला, पुढच्या आठवड्यात. त्यासाठी कुठे जायचं आहे ते सांग मला, असं म्हणून पूजा ऑफिसला निघून गेली. घरातल्या अशा वातावरणामुळे पूजा नाराज झाली होती. ऑफिसला पोहोचल्यानंतर तिने पंकजला कॉफी पिण्यासाठी विचारले. मग दोघंही ऑफिससाठी कॅन्टीनमध्ये जाऊन बसले. कॉफी पिताना पूजा खूप शांत होती. तेव्हा पंकज तिला विचारू लागला, काय झालं पूजा, तू इतकी शांत का दिसत आहे? त्यावर ती डोळ्यातून अश्रू काढत दाटलेल्या कंठाने पंकजला म्हणाली, सर्वांचं ओझं उचलून मी थकून गेले आहे. तू असा एकच आहे ज्याच्यासमोर मी बोलून माझं मन हलकं करू शकते. त्यावर पंकजने सुद्धा एक धक्कादायक बातमी पूजाला दिली. तो पूजाला म्हणाला, पूजा, माझी ट्रान्सफर झाली आहे. मी पुढच्या आठवड्यात पुण्याला शिफ्ट होणार आहे. हे ऐकून तिला अजूनच धक्का बसला. ती आश्चर्यचकित होऊन पंकजला पाहू लागली आणि स्वतःला सावरत पंकजला म्हणाली, चल ठीक आहे, आता तू तुझ्या आईवडिलांसोबत राहू शकशील. चल, मी निघते, मला खूप काम आहे. असं म्हणून ती तिथून निवटून जाऊ लागली. तितक्यातच पंकज म्हणाला, पूजा, माझ्या आईवडिलांनी माझ्यासाठी मुलगी बघितली आहे आणि आता ते लवकरच माझं लग्न लावणार आहे. त्यावर पूजा जास्त काही न बोलता भरलेल्या गळ्याने त्याला शुभेच्छा देऊ लागली. काही दिवसांनी संदीपचं लग्न झालं. लग्न होऊन 1 आठवडा झाला होता. एक दिवस सकाळी संदीप तिच्याजवळ आला आणि म्हणाला, ताई, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. हो, बोल ना. ताई, आम्ही बेंगलोरला शिफ्ट होणार आहोत. बेंगलोरला? पण का? ताई, तुला तर माहीत आहे ना की मला ऑफिसला आता बोलवत आहेत. इतके दिवस वर्क फ्रॉम होम होतं म्हणून सर्व ठीक होतं, पण आता माझ्या ऑफिसचे सर मला ऑफिसला येण्यासाठी सांगत आहेत. त्यामुळे मला बंगलोरला शिफ्ट व्हावे लागेल. तिथे मी शालिनी आणि आई जाण्याचा निर्णय घेतला आहे, कारण तिकडचं घर खूपच लहान आहे, असं संदीप तिच्या बहिणीला म्हणजेच पूजाला म्हणाला. ओके, ठीक आहे, असं म्हणून पूजा तिच्या खोलीत निघून गेली. सर्व गोष्टीचा विचार करता करता रात्रीचे 2 केव्हा वाजले तिला कळलेच नाही. तिच्या डोळ्यातील झोप पूर्णपणे उडून गेली होती. खिडकीच्या बाहेर मोकळं आकाश पाहत ती विचार करू लागली की मी सुद्धा त्या चंद्राप्रमाणेच आहे, जो अंधारात सर्वांना प्रकाश देऊन स्वतः प्रकाशात कुठे हरवून जातो कुणास ठाऊक. आज पंकज पुण्याला निघून जाईल. पूजा स्वतःच्या रिकाम्या घरात स्वतःच अस्तित्व शोधत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रीनाचा फोन आला. पूजा म्हणाली, आज मी ऑफिसला येणार नाही. का गं, काय झालं? तुझी तब्येत बरी नाही का? असं रीनाने विचारलं. नाही गं, असंच. त्यावर रीना तिला म्हणाली, चल आपण उद्या काही दिवसासाठी कुठेतरी फिरून येऊ आणि तू पैशाची काळजी घेऊ नकोस. मी तिकीट बुक करते. आपण काही दिवसासाठी फ्लाईटने गोव्याला फिरून येऊ. तुला बरं वाटेल. तू फक्त पॅकिंग कर. असं म्हणून रीनाने तिला तिच्यासोबत जबरदस्तीने फिरण्यासाठी तयार केलं. दुपारी रीना टॅक्सी घेऊन आली. चल मॅडम, आपण एअरपोर्टला निघून असं म्हणून ती पूजाला घेऊन एअरपोर्टला निघून गेली. एअरपोर्टला पोचल्यानंतर रीना बोर्डिंग पास पूजाच्या हातात देत म्हणाली, तू पुढे हो, मी आलेच. असं म्हणून ती तिथून जाऊ लागली. अगं, पण तू कुठे जात आहेस? असं पूजा
तिला विचारू लागली. अगं मी आलेच असं म्हणून रीना तिथून निघून गेली. रीना पण नेहमी अशीच करते असं म्हणत पूजा मनातल्या मनात ती बडबड करू लागली. तितक्यात तिच्या बाजूला कोणीतरी येऊन बसू लागला. एक्सक्यूज मी, ही सीट माझ्या मैत्रिणीची आहे असं बोलत जेव्हा त्या व्यक्तीने तिची मान वर केली तेव्हा तिने पाहिलं की समोर पंकज उभा होता, जो गालातल्या गालात हसत होता. पंकज, तू इथे? तू तर पुण्याला जाणार होतास ना? त्यावर पंकज तिला म्हणाला, अगं मी एकटा नाही तर आपण दोघेही पुण्याला जाणार आहोत आणि तू तेच मुलगी आहे जिच्यासोबत माझं लग्न होणार आहे, असं पंकज तिला आनंदाने बोलू लागला. आणि आज पूजाने पहिल्यांदा पंकजला मिठी मारली आणि तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहू लागले. तर मित्रांनो, स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःच्या आईने स्वतःच्या मुलीचा वापर करून घेतला. पण जेव्हा वेळ आली तेव्हा तिला एकटं सोडून तिची आई मुलासोबत निघून गेली. पण आज पूजाच्या मित्रामुळे पूजा आनंदी होती. यालाच म्हणतात खरं प्रेम. आज तिच्यासाठी सर्व रक्ताची नाती हरली होती आणि तिचं प्रेम जिंकलं होतं. तर मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आमच्या चॅनलला अजून लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. परत भेटू अशाच नव्या कथांसोबत. धन्यवाद.